अरे बाळू, कवा एकदा सकाळ होती असंच वाटतंय बघ. हे तात्या जायचंय की किती हरकलास हा. जाऊ जाऊ. अरे तसं नव, त्या पाटलाच्या पोराचं लगीन ठरल नव, म्हणजे मला बघायचंय काय होणार ते. ते बघशीलच रे. बरं तू गंगूताईन सत्तील कशा बाय सांगितलं त्या पाटलाय पोराचं हा. आ, अरे बाळू, मला काय वाटलं बघ, त्यासनी ठाव आहे आणि मी तसं सांगितलं नाही. बोलता बोलता चुकून माझ्या तोंडून निघून गेलं आणि नेमकं गंगूताईने तेच धरलं. आता गावदेवीची आण घातली, मग काय करणार बाळू? म्हणूनच तोंड बंद ठेवाय शिक. वय नाही, मी आता ना जेवढं बोलायचं आहे तेवढंच बोलत जाईन बघ. हा तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. वय अरे, त्या पोराचं लगीन कस काय होईन रे? तुला काय करायचं रे हा. तसं ना माया बी लग्नाचं बघ की. बघू, तू कामाकडे नीट ध्यान दे, बाकी गोष्टीकडे नका ध्यान देऊ. अरे कामावर तर ध्यान आहेच ना माझं, पण आपल्या मेंढ्या कशा शान आहे, कुठं जायचं नाही बराबर कळतं बघ त्यासनी. त्याच कळतंय आणि तुला कळलं ना कुठं जायचं आणि कुठं नाही. शिक जरा त्यांच्याकडे. मी कुठं गेलो? तुला काय वाटलं पंचाकडे तू गेला होता ते मला ठाव नाही हा. अरे नाही, मी नव्हतो गेलो. अरे ते पंच आला होता माझ्याकडं. आणि काय म्हणले, ठाव आहे का? ठाव नाही आणि सांगू मी नगस. तू तोंड बंद ठेवायशी. होय, झाली कर सकाळ? तात्या नाही नाही, रातच आहे. कोणी काय पाहुणं? नवीन दिसत नवीन. हा काय? अयो, ऐकू येत नाही काय ह्यांना, काय नाही. ओ, नवीन दिसत का? नवीन नवीन. होय होय, नवीनच आहे. आम्ही बाळू मामाकडे आलो आहे. हे काय बाळू मामा? कोण आहे तुम्ही? मी शिरपा बिमादाने पाठवलं आहे. आणि हे कोण आहे? ह्यो काय माझ्या संग नाही, पण बाळू मामाशी हुडकत होता, तवा म्हणलं संग जाव. दादा नाव आहे माझं बाळू मामा. येडे कर हे. अरे म्या बाळू मामा नाही, हे बाळू मामा हे. टाकून आलं काय आम्ही? होय आलं ना. वाईट झालं. वाईट बाळू मामाची काठी बसल ना तर समजन तुझं वाईट. गडी पाहिजे आहे असं बिमादानी सांगितलंय. गडी पाहिजे, गडी, येडी नाही पाहिजे. काय करायचं नाही? काय काम करणार? समधी काम तुम्ही सांगाल ती समधी काम करणार. एकाला ऐकू येत नाही, एकाला नीट उभं बी राहता येत नाही. हे काय काम करणार आहे? हे असले वंगाळ लोक नका आपल्या संग. तू जरा ग बसतो का हा. गप बसा रे, बोलायचं नाही अजिबात. ए तात्या, अरे तू तोंड बंद ठेव की हा. घेऊन घे यास. ए बाळू, अरे असं कसं ठेवून घे? अरे यांना कामासाठी ठेवायचं आणि उद्या असं नका व्हायला, यांचेच काम करत मला हिंडावं लागन. तुला सांगतो तेवढं कर. असं समजावून सांग काय करायचं काय नाही. जा. ए चला रे. हा बोंबला तिच्या ह्याला ऐकूच येत नाही. अरे चला चला, माझ्या संग यायचं, इकडं तिकडं जायचं नाही. म्या आणि बाळू मामा जे काम सांगेन ते करायचे समजे. हा
बाळू मामा सांगन ते काम करायचे समजे. हा. चला चल इकडे, त्याला घेऊन ये सांडन तेव. अगं बरं वाटत नाही तर गुमान बस किंवा काम कशा बाई करते आहेस? होय की सकाळच्या कामाचं नुसतं सपाटच लावला आहे. आता बरं वाटतं हाय मला. हा हे लयच चांगलं झालं की. वैद्याकडे जाऊन आली का काय? नाही, बाळून दिलेल्या भंडाराचा गुण आला आहे. का पोराची बाजू घ्यायची म्हणून काय बी सांगू नका. म्या कशा पाय काय तर सांगू, हात दिसतच आहे ना व. ठीक आहे. घरला गेल्यावर आयला यो भांडारला. होय बा, लोक बी म्हणतात का बाळूमुळे गुण येतो म्हणून, आणि समद्यांची गाराने बी सोडी होतो ते. मला नाही पटत, पण ही बी बरीच झाली की. हा या वैद्याकडनं आलेली औषधं गेल्या 2 दिवसात खाल्लीस का? हा उगा बाळाच्या भांडारामुळे गुण आला असं का सांगते आहेस? बर, तुम्ही दिलेल्या औषधाचा बी गुण आला आणि बाळून दिलेल्या भंडाराचा बी गुण आला. झालं समाधान. आता तरी मी काम करू का? हा? बाळाचीच आहे तू. तू काय ऐकून घेणार आहे वय? एकीकडे एक माऊली हाय जी सौताच्या पोराचं लगीन व्हावं म्हणून जीवाचा आटापिटा करते. एकीकडे माझी माय हाय जिला माझ्या बिगर दुसरं कोणी बी दिसत नाही. आणि एका बाजूला लेकरांची काम कराय रेणुका देवी तू हायस. पाठपासून रातीपतूर ठाण मांडून काम करती असतो. तुम्ही तिघी बी माय माऊलीच आहेत समद्यांची. लेकरांसाठी किती कराल ग? हाय ते सिद्धरामायत आहेत ना व बांधते दोस्त. भैरव आहे. अरे पर त्याने आपल्याला बघितलं नाही तर दुसऱ्या वाटेनं जाऊ. चल जाऊया आपण. नाहीतर त्यासने आपल्याला बघितलं आणि बाला सांगितलं म्हणजे समजा घोळ होईल. वय वय चल चल. अयो राम राम वहिनी. राम राम. अयो राम राम. ओळखलं तर? वय ओळखलं की. कशा आहात? बरं आहे. पर तुम्ही इकडं कुणीकडं? अयो पलीकडे जरा काम होतं, काम झालं म्हणून जरा थांबलो होतो निवांत. असं ह्यासनी भेटणार आहे सा? अयो त्यांचं माझ्याकडे काही काम आहे तर भेटून घेतो. अच्छा, त्यांचं काय काम असणार? मी आपलं असंच विचारलं. अयो नाही, आता गावात आलोच आहे तर जाता जाता भेटून गेलो असतो. नाही पण ते कुठे आहेत गावात? बाहेर गेल्या ती. तुम्ही कुठे बाहेर निघालात वाटतं? वय म्हणजे वाईच काम होतं जरा. अय्यो तुम्ही ते सौंदतीला जाणार आहे असं कळलं. तिकडेच निघालात वाटतं. पर तुम्हाला कसं समजलं? अयो तो तात्या आहे ना, त्याने सांगितलं. होय, तात्या होता की तिथं? बाळूने विक्रमचं लग्न लावून त्याचा शब्द दिलाय असं ऐकलं. होय, म्हणजे बाळू मामा म्हणल्यात तसं. बाळू मामा? बाळूचा मामा कधी झाला? आम्हाला तिथं बाळू मामा म्हणूनच ठाव आहेत.
अय्यो नाही नाही, आमच्या गावचा साधा बाळू आहे तो. तुम्हाला जायची काही गरज नाही, काहीच उपयोग होणार नाही, सांगून ठेवतो वहिनी. उपयोग होणार नाही म्हणजे? अयो मी त्याला चांगला ओळखतो. तू लोकांना असंच काही बाई सांगून बुलवतो. अय्यो नाही हो, अहो बाळू मामा तसले नाहीत. अयो आमच्या गावात लहानाचा मोठा झाला वहिनी, मी त्याला जास्त ओळखतो की तुम्ही. तसं तुम्हासनी आमच्या परी जास्त ठाव आहे, पण आम्हासनी मनापासून वाटतंय की ते ह्याचं लगीन लावून देतील म्हणून. अयो वहिनी, मी तुमचा काही वैरी नाही, तुमचा हेलपाटा व्हायला नको, तुमच्या पदरात निराशा पडायला नको म्हणून सांगतोय. नाही नाही, बाळू मामा निराश नाही करायचे. वय मामाना म्या न सांगता समजलं समज काय हाय ते. अयो कोणीतरी सांगितलं असेल. अहो नाही नाही, कुणी बी काय बी सांगितलं नाही, आणि कुणी सांगायचा प्रश्नच येत नाही. अहो जिथं आम्हासनी काय बी ठाव नाही तिथं दुसरं कोण काय सांगणार आहे? अहो गावकरी म्हटल्यावर काय, कुणाचं काय चाललंय ही सगळी माहिती असते त्यांच्याकडे, म्हणून म्हटलं. नाही नाही, हे कुणासनी बी ठाव नव्हतं. बाळू मामा साधं सुजन आहेत, देवाचा अवतार आहेत. होय होय, खरं आहे. अयो बाळू आहे तो, देव थोडीच आहे. अहो आमच्यासाठी देवच आहेत. अयो असं काही नाही वहिनी, असंच काही बाई सांगून पैसे उकळण्याचा धंदा आहे त्याचा. अयो नाही हं, तुमच्या काळभैरीगत नाहीत ते. त्यासनी कुणाचं काय बी नग. अयो आता तुम्हाला कसं काय सांगायचं तेच कळत नाही. आता आम्हासनी काय बी सांगू नका बरं. अहो एवढं काय काय केलं, एवढं करून बघाय काय जाते. अयो काय जाते म्हणजे, अयो वेळ वायाचा तो. अहो जाऊ द्या की गेला तर, त्यात काय एवढं. अहो आजवर एवढ्या जणांकडे गेलो, पण मला कधी बी पटलं नाही. पर बाळू मामासनी बघितल्यानंतर असं वाटायला लागलंय की समज चांगलं होईल. होय, अहो महादेवानंच आम्हासनी त्यांच्यापाशी धाडलं आहे. ह्याचं लगीन नक्की होणार. होय होय. बरं आता येऊ का आम्ही? लगीन ठरलं की सांगावं धाडतो, आणि लग्नाला यायचं बरं का. अयो येतो येतो, नक्की येतो. निघतो आम्ही. लईला आमचा पल्ला आहे. अयो, राम राम. राम राम. अयो, राम राम. चल. अरे अक्कोळ मध्ये लय वाट आहे रे आपला, लय वाट आहे. हा तात्या राव म्हणते समजे मला, तात्या राव. ए तात्या, अरे काय गप्पा आणीत बसलाय हा? काम काय तुमचा बा करणार आहे का? अरे कामातच सांगतो, कामात आहे. ए उठा, ए उठा, उठा उठा. मामाने काय सांगितलं ऐकलं का नाही? कामानं काय? अरे कामानं नाही रे, मामानं. मामा मामा, बाळू मामा, बाळू मामा. बाळू मामाने वय. हा बाळू मामा. ए त्यांना बाळू मामा म्हणाले बघा. बाळू म्हणलेलं चालणार नाही मला, बाळू मामा म्हणायचं. बाळू म्हणलेलं मी अजिबात खपून घेणार नाही. तू कसा बाळू म्हणतो त्यासने? आमचे संबंध वेगळे, मी लहानपणापासून त्याच्या संग आहे, म्हणून मी त्याला बाळू म्हणलेलं चालतंय. पर मला एक समजत नाही. अरे तुला एक काय, तुला 10 बी समजत नाही, 2 बी समजत नाही, 4 बी समजत नाही, तुला ऐकूच येत नाही तर काय समजणार आहे? पर मला समजतं बरं का. काय विचारायचं विचार. पर बाळू मामासनी मामा का म्हणतात? अरे ह्याचा विचार तर मी बी नाही केला. का म्हणता? अरे हा गंगूताईचे पोर आहे ना समधी लहान लहान, ते त्यासनी बाळू मामा बाळू मामा बाळू मामा म्हणायचे. आणि मग आजूबाजूचे लोक त्यांना विचारते, कुठे तुमचे बाळू मामा, कुठे तुमचे बाळू मामा? मग बाळू मामा बाळू मामा बाळू मामा असं करत करत समजा पंचक्रोशीत बाळू मामाच म्हणायला लागले. पर असं का? तुला काय अडचण आहे का? हाय काही अडचण सांगतो मग त्यांना. नग नग, आपलं काम काय करायचं ते सांग पहिलं. हा असं सवन समजा माझं ऐकायचं. बाकीचे काम आता नंतर सांगतो. हे समजा सामान डोसक्यावर घ्या. चला. मी कसं घेऊ? कसं घेणार म्हणजे? तू का नवसाचा आहे काय?
जसं समजे लोक घेतात तसं डोसक्यावर घ्यायचं. गोहड्यावर टाकू की समज मिळून आपण. समधी म्हणजे काय? मला काम सांगतो काय तू? मला काम सांगू नका. तुम्ही तुमचं बघून घ्या ते कामाचं. मला जमत नाही. मामाचं काय? मामाचं नाही रे बाबा, कामाचं. अरे बाप, एकाला ऐकू येत नाही, एकाला उभं राहता येत नाही. अरे कसं होणार रे? ए बाळू, अरे काय करायचं ह्यांचं? का रे काय झालं? अरे काय झालं म्हणजे? अरे ह्यासनी काम सांगायचं म्हणजे हेच लय मोठं काम आहे. तात्या त्यासाठीच तू हाय. अवता कर नाही तर त्यांच्याकडून करून घे. जा शिकव त्यासनी. अरे बाबा, इथं मलाच येत नाही, ह्यांना कुठून शिकू? मग आधी तू शिकून घे, मग त्यासनी शिकव. बाबू अवघड आहे बा. म्हणून पहिल्यापासूनच सवय पाहिजे कामाच्या अंगाला. नुसतं बसून खाल्लं का असं होत्या. जा काम करून घे. वय वय. ए चला. गेला. आणि कोण गेला? समजे तर हेच आहेत की. अरे गेला नाही रे. अरे चला चला. अरे चला तिकडे. अरे चला. चल. अरे काय अवघड आहे बाबा. काय बैरी? काय झालं? आभाळ कोसळली का काय? आता काय आभाळ कोसळायची वाट बघणार आहे होय? माझ्या ध्यान धारणेपेक्षा या जगात काहीच महत्वाचं नाहीये. अहो, ध्यान काय करीत बसलात? लोकांनी तोंडात शान घालायची वेळ आली. मंगळू, स्वतःच्या लायकीत राहा. मला शिकवतोय? अहो मग काय करू ते तर सांगा. डोळ्यामोर समजा हातातून निष्ठून जाताना दिसतंय. कशाबद्दल बोलतोय? कशाबद्दल म्हणजे? त्या पाटलाच्या पोराबद्दल बोलतोय. अरे मूर्खा, त्याचंच काम सुरू आहे. त्याचं लग्न व्हावं म्हणून मी ही ध्यान धारणा करतोय. अरे ध्यान काय करीत बसलात? ध्यान करीत बसलो आहे मला. हे रडायला काय झालं? रडू नको तर काय करू? आता ते शिकार दुसरा घेऊन चाललाय आणि तुम्ही आता दाताला धार लावित बसलातोय. मंगळू, काय जे असेल ते स्पष्ट बोल. अहो तुम्ही इथं डोळं मिटून बसलात आणि बाळू पाटलाच्या पोराला घेऊन गेला बी. काय असं ऐकलं आहे म्या. कुठे घेऊन गेलाय? सौंदत्तीला. सौंदत्तीला? कशाला? आता कशाला? त्या पोराचं लग्न लावून देणार आहे बाळू. हे शक्य नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अहो पर आता मी जास्त बस. एक शब्द बोल नकोस. बाहेर काहीतरी अभद्र घडतंय. पण नाही, मी त्याला जाऊ देणार नाही. बाळू, मी तुझी वाट रोखणार. म्हणजे तो बाळ्या काहीतरी मोठं करतो आहे. चल, आपल्याला त्या बाळ्याची वाट अडवायची. चल. बाहेर काय झालं? आज काहीतरी वेगळंच वाटतंय बाहेर.
मी सोडणार नाही.